निपुण महाराष्ट्र 2025 कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमांतर्गत कौशल्य वाचन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली आयोजित भाषा कृतींचा बुधवार उपक्रम। आमचे प्रेरणास्थान माननीय श्री तृप्ती धोडमिसे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, माननीय श्री रमेश होसकोटी सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, मार्गदर्शिका सौ अश्विनी पाटील मॅडम, मराठी विभाग प्रमुख, सादरकर्त्या श्रीमती अर्चना रामचंद्र काटकर। आजचे सादरीकरण श्रीमती अर्चना रामचंद्र काटकर, सहशिक्षिका, महानगरपालिका शाळा क्रमांक 11 सांगली, तसेच इयत्ता 3री व 4थी वर्गातील विद्यार्थी सहभाग। इयत्ता 2री तसेच 3री ते 5वी या 2 गटांसाठी उपयुक्त कौशल्य वाचन स्तर क्रमांक 9 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। तर आज आपण या उपक्रमामध्ये काय शिकणार आहोत, तर कृती क्रमांक 1 भाषा पेटीतील साहित्याचा वापर करून छोट्या सोप्या वाक्यांचे वाचन करणे। कृती क्रमांक 2 स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वाचन कार्डांचा उपयोग करून वाचन करणे। कृती क्रमांक 3 छोट्या छोट्या शब्दडोंगरचे वाचन करणे। कृती क्रमांक 4 फळ्यावर लिहिलेल्या वाक्यांचे स्पष्ट वाचन करणे। तर आज आपण पाहूया कृती क्रमांक 1 भाषा पेटीतील साहित्याचा वापर करून छोट्या छोट्या वाक्यांचे। नाकात नथ शोभते मगर पाण्यात राहते, नागाला फणा असतो पाण्यात क्षार राहते। वाच। आज हिनाचा वाढदिवस, वाढदिवसाला फैजला लीना निशा आले, फैजलने पेन आणला, लीनाने बाहुली आणली, निशाने रुमाल आणला, केक कापून वाढदिवस साजरा। सुरू कर। काका साप बघ, सविता मगर बघ, कविता केक काप, मामा केक घे, काका केक बघ, काका केक घे, सविता कविता कर, सविता वरात बघ, सविता का वाचन कर। बघ गाय आली, गाय रानातून आली, गाईला वैरण घाल, गाईला पाणी पाज, गाईला पेट घाला, धार काढा व दूध आली। आवाज। बघ गाय आली, गाय रानातून आली, गाईला वैरण घाल, गाईला पाणी पाज, गाईला पेंड घाला, धार काढा व दूध आणा। पुढे वाच। दिनू बाजारात गेला, लाल फुगे आणला, राजूने फुगे फुगवले, सारे बागेत गेले, फुगे उडून लागले, गंमत आली व मज्जा वाटली। कृती क्रमांक 2 शैक्षणिक साहित्य निर्मितीतून बनवण्यात आलेल्या वाचन कार्डांचे वाचन करतो। परत वाचन कर। दिवस उगवला, शीतल कविता कर, करीना आकाशा दिवा लाव, अमीरचा खिसा फाटला, दीपा अक्षय गिरवा, तिचा नवरा बघितला, किरण गणित कर, शीना कापड भिजव, विशाल पिवळा कागद आण, आपण शिळा पापड आणला,
मीना भात शिजव. तिला घरात आवाज आला. मीनानं दिवा लाव. ललिता शिरा खा. हिरा चमकला. विनय गिटार वाजव. शीला शिखर बघ. मनीषाला किडा दिसला. वनिता शिकत रहा. भीमा पुजारी तुतारी वाजवा. फुगा हळूहळू उडाला. कुसुम हळूहळू पळाली. राजूचा लाडू फुटला. सुनीता खूप रडू लागली. बाळू वाळू उचल. चुलीतून धूर निघाला. चुका करू नका. सुमाचा खडू फुटला. सदू हळूच पळाला. दुकानातून तूप आण. माणूस घामाघूम झाला. लाकूड कापू नका. मधू नायरा वाचन कर. काका पाव आणा. मामा गावाला चला. बाबा साप बघा. नाना पापड आणा. घरात साप आला. शारदा तारा पहा. बाबा साताराला जातात. मालनला राग आला. अक्षदा उतारा वाच. सामान छान झाला. मला क्षमदा करा. वानर आवाजाला घाबरला. माया कागद काप. रामा बटाटा उकड. संस्कृती, तुला दिलेले वाक्य वाच. बाळ आमचा लाडका. झाडाचा पाला काढ. राम झाडावर चढ. बाळाला घास भरवा. माधव जागा झाला. वाहन सावकाश चालवा. उमा कचरा काढ. पाळणा छान सजला. रामाचा पाय भाजला. ससा भरभर धावला. भात छान झाला. नाताळ जवळ आला. आणि वाचन कर. मसाला छान झाला. ताटावर बोट ठेव. मसाला छान झाला. ताटावर झाकण टाका. रामाला साप चावला. लाल झालर लावा. शामराव गावाला चालला. कामाचा हात भाजला. हावरट सागर पळाला. कागदाचा लागदा झाला. सागर ससा बघ. पावसाळा जवळ आला. दाराला टाळा लावा. माकडाचा नाच पहा. ससा फार घाबरला. श्रीशांत, तुला दिलेले वाक्य वाचन कर. आवळा आण. वाचन करा. कागद कापा. हात हलवा. मादा भारत महान. दरवाजा उघडा. पापड भाजा. साबण लावा. सायकल चालवा. गाजराचा हलवा. रामाला वाच. तिला रुमाल आणला. सुजय खुरखुळा वाजव. अरुण सुपारी खा. सुधीर मुरली वाजव. सुमाची सुपारी फुटली. मधू खुदू हसला. गुळूमुळू रडू लागला. पिटू तू दुकानात जा. साधू हळूहळू आला. सुमन फूल बघ. जूनला पाऊस सुरू झाला. सुनबाई खूप रुसली. फुगा हातातून सुटला. गहू दळून आण. चुलीजवळ जपून बस. दुकानातून तुरडाळ आण. रुमाल मळवू नका. ज्ञानू वाचन कर. अमित रिया पत्र लिहा. निशा चिवडा खा. दिनकर दिवा लाव. चिमा शिवणकाम कर. विजय चिमटा लाव. विशाल रिक्षात बस. आज खिसा रिकामा झाला. मिसळ तिखट करा. वाढदिवस छान झाला. काका कविता लिहा. राधिका गणित कर. आणि भाजी झाली. काकी सकाळी उठली.
पाटलाची फजिती झाली, मधाची बाटली पडली, बासरी छान वाजली, निळी रिबीन आणली, मी परी पाहिली, बाजरीची मळणी झाली, मी बाजरी वाजवली, झाडाची सावली पडली, डाळीची आमटी झाली, वाढली, नीता नदीला चालली, पिवळी पिशवी आणली, मी गाडी चालवली, झाडावर चिमणी बसली, हिरवी रिबीन आणली. संयोजिता, वाक्य वाचन कर. सानिकाला चिमटा काढला, सतीश चिखलात पडला, रिमाताई शिवणकाम करा, घरात किरण आला, आपण शिधा वाटला, लीना जिमला जाणार हो काय, सविता विचार कर, जिजाई भिक्षा वाढा, दीपक लिखाण करत बस, ससा शिकार झाला, मामा पत्रिका बघा, समीक्षा गतीचा बाळ बघ, बबिता चिवडा खा, हिरवा लिफाफा उघडा, बघा आणि गिरवा, बाबा किमया साधा, ताई तिचा नवरा आला, सीमा किनारा बघ, राधिका निशाणा लाव, कमवा व शिका, वाचा आणि लिहा. उद्या हुरडा खाशील काय, कुणाचा रुपया खाली पडला, सुलभा तुळस लाव, खारुताई गुबगुबीत झाली, तुझी मुलाखत कशी झाली, बुरखावली बाई दिसली, मुलाची शाळा सुटली, भाकरीला काळी बुरशी आली, धुताना रुमाल खाली पडला, झुरळ झुणका भाकरी खाईल, कुणाल कुदळ आण, मुलगा चुणचुणीत वाटला, घुबड घुमटावर बसला, डुकराला डुलकी लागली, गाडीचा चुराडा झाला, तुळस दारात छान वाढली. कृती क्रमांक 3 छोट्या छोट्या शब्दडोंगरचे वाचन करतो. कावळा, हा कावळा काळा कावळा, हा काळा कावळा आहे, हा काळा कावळा झाडावर आहे, हा काळा कावळा झाडावर बसला. चहा पी, ताई चहा पी, ताई गरम चहा पी, ताई गोड गरम चहा पी, ताई दादा गोड गरम चहा. माकड, ते माकड आहे, ते माकड बसले आहे, ते माकड झाडावर बसले आहे, ते माकड झाडावर खेळत बसले आहे, ते माकड झाडावर ऊस खात बसले आहे. मांजर आहे, घरात मांजर आहे, घरात मांजर पीत आहे, घरात मांजर दूध पीत आहे, घरात मांजर वाटीतील दूध. माकड, ते माकड आहे, ते माकड बसले आहे, ते माकड झाडावर बसले आहे, ते माकड झाडावर खेळत बसले आहे, ते माकड झाडावर ऊस खात बसले आहे. वाघ, हा वाघ आहे, हा वाघ गुहेत आहे, हा वाघ गुहेत खात आहे, हा वाघ गुहेत हरणाचे शिकार खात आहे. कृती क्रमांक 4 फळ्यावर लिहिलेल्या
छोट्या छोट्या वाक्यांचे वाचन करतो. थांब. हां. लहान मुले निरागस असतात. झाडाखाली थंडगार सावली मिळते. वीज अचानक बंद पडली आहे. आज फुलांचा सुगंध दरवळला. वाच. दिवस उगवला. निशा उठ. विजया घर झाड. किरण आणि दिनकर आवाज साफ करा. चला आता फराळ करा. साखर गोड असते. जेवण गरम होते. रोज सकाळी लवकर उठावे. आईने गरम गरम चहा. आदिनाथ वाच. माझी परीक्षा होती. राघवचे लक्ष लागत नाही. नक्षी अतिशय सुंदर होती. सचिनचे अक्षर सुंदर आहे. गाडी वेगाने जात आहे. ऊस रस्त्यावर असतो. मुले मैदानात खेळत आहेत. आज आकाशात ढग जमा झाले. पाऊस जोरात कोसळत आहे. पक्षी गोड गाणी गातात. झाडांना हिरवी पाने असतात. नदी वेगाने वाहत आहे. नदीचे पाणी गार. सकाळी लवकर उठावे लागते. झाडाखाली थंड सावली असते. वडील बाजारातून भाजी आणत आहेत. गाडी भरधाव वेगाने. हां. दिवस उगवला. निशा उठ. विजया घर झाड. किरण आणि दिनकर आवार साफ करा. चला आता फराळ.